जालन्यामध्ये आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे। 16 दिवसांपासून 840 कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आहे। विविध मागण्यांकरता जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन केलं जात आहे। एकत्रीकरण समितीचा अरे कोण म्हणता देत नाही समाजनाच्या हक्काचं या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। जालन्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आरोग्य कर्मचारी बेमुदत संपावर आहेत। जालना जिल्हा परिषद समोर ते सध्या ठिय्या आंदोलन करत आहे। गेल्या 16 दिवसापासून ते बेमुदत आंदोलन त्यांचं सुरू असून संपावर आहेत। काही आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी ठिय्या देत आहे जिल्हा परिषदच्या कार्यालयासमोर। आपल्यासोबत काही कर्मचारी आहेत, थेट त्यांच्याशीच आपण बोलूया। काय सांगाल, तुमचा संप सुरू आहे, काय मागणी आहे तुमची? आमची सर्वात महत्त्वाची मागणी आहे की मागच्या 1.5 वर्षाखाली 2024 मध्ये तत्कालीन आरोग्यमंत्री यांच्या अंडरमध्ये समायोजनाचा राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांसाठी समायोजनाचा GR निघालेला आहे। परंतु त्या GR निघाल्यानंतर आज तब्बल जवळपास 18 महिने होत आलेत। आमचं कोणत्याही प्रकारचं समायोजनाच्या हालचाली उच्च पातळीवर दिसत नाहीत। 2 केडर जर वगळले तर 69 केडर्स आहेत, त्यांचं कोणत्याही प्रकारच्या हालचाली आजपर्यंत दिसत नाहीत। म्हणून हे आंदोलन चालू केलेलं आहे। सद्यस्थितीत हा आमचा जालना जिल्ह्यातला 16वा दिवस आहे। अजूनही आम्ही त्यांच्या प्रतीक्षेत आहोत की निर्णय चांगला घेण्यात यावा। जर त्या पद्धतीने त्यांनी निर्णय योग्य घेतला नाही तर आम्ही तीव्र पद्धतीने अजून मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत। रस्त्यावर येऊन आम्ही त्या पद्धतीने आमरण उपोषणालाही बसण्याचा आम्ही शासनाला विनंती करत आहोत। आम्ही त्या पद्धतीने येणार आहोत। मुंबई घाटू आणि मुंबईतील आझाद मैदानात देखील तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा थेट आरोग्य कर्मचाऱ्याच्या वतीने देण्यात आलाय। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।